नमस्कार मंडळी, वारीकर किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। आज आपल्याला बनवायचा आवळ्याचा मुरंबा। आवळ्याचा मुरंबा कसाच बनवायचा ते तुम्हाला मी सांगते। अगदी मोजक्या साहित्यामध्ये बनवायचं आपल्याला। सर्वप्रथम मी आवळे घेतले आहेत पाव किलो आणि ते स्वच्छ धुवून आपल्याला वाफवून घ्यायचे। तर वाफवण्यासाठी एका टोपामध्ये पाणी घेऊन त्यावर चाळण ठेवून त्यावर ढाकण ठेवायचे। आता वाफवून झाल्यानंतर ते मस्त बी काढणं आपल्याला लवकर शक्य होईल। जास्त एकदम पण वाफवायचं नाही। एवढा म्हणजे आवळ्याचे भाग पडतील असे एवढ्यापर्यंतच वाफवायचं, 15 ते 20 मिनिटं। आता हे थंड होईपर्यंत आपण पिठी साखर दळून घेऊया। इथे मी पाव किलो आवळ्याचा पाव किलोच पिठी साखर घेतली आहे आणि ती मिक्सरला अशी जाडसर वाटून घ्यायची आहे। हे बघा, अशी एकदम बारीक नाही, थोडीशी जाडसर। आता आवळे पण आपले थंड झाले त्यामुळे आपलं बी काढणं तर शक्य होईल। हे बघा, आपोआप बी पण बाहेर नक्की निघेल। आता हे आपल्याला आवळे वाफवलेले आपल्याला मिक्सरला लावायचे आहेत। हेचं मिश्रण आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे। आवळा हा हिवाळ्यात खाणं खूप फायदेशीर असतं। ते मिक्सरला बारीक वाटायचं आहे आपल्याला। असा मुरंबा तुम्ही वर्षभर टिकवू शकतात। फक्त टिकवताना तो हवाबंद डब्यामध्ये ठेवायचा, जेणेकरून हवा आतमध्ये जाता कामा नये अशा डब्यामध्ये। आता हे मिश्रण बारीक झालं आपलं। आता एका कढईमध्ये मी 1 चमचा तूप घेतले। तुपामध्ये आपल्याला 2 पदार्थ टाकायचे आहेत, म्हणजे लवंग आणि वेलची। म्हणजे एकूण आपले पदार्थ फक्त 5 आहेत, म्हणजे आवळा, साखर, साजूक तूप, वेलची आणि लवंग। म्हणजे 5 साहित्यामध्ये आपल्याला आवळ्याचा मुरंबा बनवायचा आहे। आहे की नाही सोपी रेसिपी। ते चांगला आवळा तुपामध्ये परतून घ्यायचा आणि त्यामध्ये पिठी साखर टाकायची। जास्त तुपाचा वापर करायचा नाही। मी 1 चमचा तूप घेतलं आहे, कारण पाव किलो आपलेच आवळे आहेत। तर साखर थोडीशी घट्ट होईपर्यंत आपल्याला ढवळत राहायचं आहे। हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं। साखर आवळ्याला पूर्ण लागली पाहिजे यासाठी व्यवस्थित मिश्रण दोन्ही एकजीव करायचं। असा आवळ्याचा मुरंबा तुम्ही घरी नक्की करा। असं केल्यानंतर तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये किंवा घरी चपाती ब्रेड सोबत खाऊ शकता। आता हे आपलं घट्ट पण होत आलं थोडं थोडं। त्या घट्ट झाल्यानंतर तुम्ही बंद डब्यामध्ये ठेवू शकता। हा आपला आवळ्याचा मुरंबा तयार झाला। व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका।